सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीनंतर सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीची निवडीची प्रक्रिया ही आता 6 मार्च रोजी पार पाडली जाणार आहे। यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून आहेत अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांच्या अध्यक्षतेखाली ह्या सभापतीची निवड केली जाणार आहे। आपण बघत असाल की सावित्रीबाई फुले सभागृह म्हणून ह्या सभागृहामध्येच स्थायी समितीच्या 16 सदस्यांची बैठक घेतली जाते आणि ह्याच सभागृहामधून सभापती देखील निवडला जातो आणि ही निवड करत असताना स्थायी समितीच्या सभापतीची निवडीची प्रक्रिया जी आहे ती विभागीय आयुक्ताकडून देण्यात आलेल्या निर्देशाप्रमाणेच ते निवड केली जाते। आणि ह्या पद्धतीचं हे सभागृह आहे की ज्या सभागृहामध्ये सर्व सदस्य इथे बसतात आणि त्याशिवाय बाजूला अधिकारी वर्ग बसतात आणि ह्या सभागृहाचं आणि सावित्रीबाई फुले सभागृह म्हणतात त्या सभागृहाचं वैशिष्ट्य असं की स्थायी समितीच्या म्हणजे आर्थिक नाडी जिथून सगळे आर्थिक व्यवहार होतात किंवा जे काही आर्थिक निर्णय आहेत त्या ठिकाणी ह्या ठिकाणातून घेतले जातात। आपल्यासोबत नगर सचिव दंतकाळे आहेत आणि ह्या सभागृहाचे ते सचिव पदसिद्ध सचिव आहेत। 6 मार्च रोजी सभापती निवडीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। मला त्या अगोदर आवडेल की सभागृहाची रचना कशी असते आणि कशा पद्धतीनं कामकाज चालतं हे तुम्ही सांगितलं। आपण सध्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आहोत। हे स्थायी समिती सभागृह आहे। या ठिकाणी आपल्याला स्थायी समितीच्या सभा संपन्न होतात। स्थायी समिती व इतर समितींच्या सभाही या ठिकाणी संपन्न होतात। सर्वप्रथम मी सदरची खुर्ची दाखवतोय ती आहे माननीय सभापती महोदयांची। आमचं कार्यालय पूर्णपणे सज्ज आहे। 6 मार्च 2026 रोजी माननीय विभाग आयुक्त यांचे प्रतिनिधी श्री गणेश निराळी अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर हे पीठासन अधिकारी म्हणून लाभलेले आहेत। आपल्याला 6 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता या सभागृहामध्ये सन्मान्य सभापतींची निवडणूक होणार आहे। एकूण इथे 16 सीट्स आहेत। नगरसचिव इथे असतात। पलीकडे प्रशासनाचा प्रतिनिधी माननीय आयुक्त अथवा त्यांचे प्रतिनिधी असतात। मोस्टली मान्य अतिरिक्त आयुक्त किंवा त्या दर्जाचे किंवा उपायुक्त हे इथं उपस्थित असतात। आणि या पलीकडे जे अधिकारी संबंधित विषयाचे अधिकारी आणि इकडे सुद्धा संबंधित विषयाचे अधिकारी असतात। याच्यामध्ये आता माझ्या माहितीप्रमाणे एकूण 16 सदस्य आहेत। 16 सदस्यांपैकी 14 हे भारतीय जनता पार्टीच्या आणि एक शिवसेना आणि एक शिवसेना आणि एक MIMचा आहे। अशा पद्धतीने संख्याबळ आहे। ह्या पद्धतीने जर का बघितलं तर 6 मार्च रोजी ही सगळी सभापती निवडीची ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। त्या अगोदर नामनिर्देशन पत्र किंवा विभागीय आयुक्ताकडून निर्देश आल्याप्रमाणे जे काही निर्देश आहेत ते पीठासीन अधिकारी म्हणून असलेले अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळे हे म्हणजे सभापती निवडीच्या कार्यक्रम निश्चित करतील आणि त्यानंतर 4, 5 आणि 6 या 3 दिवसामध्ये सभापती निवडीचा पूर्ण कार्यक्रम हा निश्चित केला जाईल। जवळपास 8 वर्षानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये ही सभापती निवडीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। यासाठी पालिका प्रशासन हे पूर्णपणे सज्ज असून सभागृह हे सुसज्ज करण्यात आलेलं आहे। सभागृहामध्ये आलेल्या प्रत्येक सदस्याला योग्य त्या सोयीसुविधा आणि अत्याधुनिक पद्धतीची यंत्रणा देखील उपयोगात आणता येईल ह्या पद्धतीची देखील यंत्रणा इथे लावण्यात आलेली आहे। 8 वर्षानंतरची ही स्थायी समितीची सभापती निवड कशा पद्धतीने होणार हे जर का आपण बघितलं तर अंतर्गत असलेले एकूण 14 सदस्य जे काही भाजपाचे आहेत यापैकी 2 पैकी 1 म्हणजे एका नावाचा उल्लेख किंवा एका नावाची शिफारस ही पक्षश्रेष्ठीकडून केली झाली आणि संख्यीय बलाबलाच्या आधारावर सभापतीची निवड ही निश्चित केली जाईल। आणि मला असं वाटतं की एकूणच जर का माहोल सभागृहाचा जर का मूड बघितला तर एक गोष्ट नक्की आहे की संख्याबळाच्या जोरावर भाजपा हा आपला उमेदवार सभापती म्हणून निश्चित करू शकतो। पण जर का विरोधी पक्षांनी त्यांचा नामनिर्देशन पत्र जर का दाखल केला नाही तर बिनविरोध होण्याची शक्यता दाट आहे। मग आता तो होणार कोण आणि कशा पद्धतीनं पक्षश्रेष्ठी ह्याचे निकष ठरवणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहील। ब्रेन न्यूज करता यासिन शेखचा मी नितीन पात्र।